छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. असा आवाज पाहिजे. मग आता ऐका, जिजाऊ मागणं मागतात, ऐसा पुत्र दे गुंडा, ऐसा पुत्र दे गुंडा, त्याचा तिने लोकी झेंडा. मग आताच्या आईंचं काय मागणं आहे, ऐसा पुत्र दे गुंडा, त्याच्या हाती हिरो होंडा, बायकोच्या मागं घोळतोय घोंडा आणि आई बापाच्या डोक्यामध्ये घालतोय दोंडा. काय मागणं. आणि त्याच्यामुळे पोरं आजकालची बिघडली, म्हणजे तुमच्या गावाची नाही ती बिघडली. आता पोरं वाटती तेवढी साधी नाही ती. बया तू किती वेळा, तू किती वेळा, 7वीला. खाली बसून उत्तर दे. शे काय शाळा चालू नाही, फक्त लक्ष दे. मला सांग आता पोरं काय आहेत ना, एका मिनिटामध्ये दाखवतो. मला सांग, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, दोन्ही पैकी वजन लय कशाचं जास्त, कापसाचं का लोखंडाचं रे? बाकीचे बोलूच नका. हा, दोन्ही पण समान. नाहीतर मागाशी त्यालाच कळलं नव्हतं. ती म्हणत होतं कशा पाहिजे कीर्तनामध्ये मारायला आलोय कुणा अष्टाव. पुढं लय विचित्र महाराज. पण एक वाक्य सांगू का, माना नाही तर नका मानू, पण तुमच्या गावातली मुलं या वयामध्ये आज या ठिकाणी कीर्तनामध्ये आलेत. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या ह्यांच्या आई वडिलांसाठी वाजवा. औषध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. नाहीतर पोरं लय विचित्र महाराज. पोरांचं काय घेऊन बसता. एक पोरग माझ्याजवळ आलं तर म्हणलं, महाराज चला आमच्या घरी चहा प्याला. काय प्याला? काळकरी. काय प्याला? चहा. काय प्याला? चहा प्याला. मी म्हटलं तर चहा तर सगळेजण पाचतात, तू काहीतरी वेगळं पाच, हे सोडून. नाहीतर पाचशील ती आणि ती काय मला परवडायचं नाही. तो म्हटला, महाराज चला आमच्या घरी ताक आहे. घरी गेलो, तांब्याभर ताक पेलो. म्हणलं, पप्या तुझी मग मी खवळणार नाही कर, एक तांब्याभर ताक कुठं गेलं म्हणून. तो म्हटला, महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता जे तुम्ही जे ताक प्याला ना, त्या ताकामध्ये काल कुत्र्यानं तोंड घातलेलं. मला पण आला राग, पक्वादवाले महाराज, मला पण आला राग. मी असा तांब्या घेतला आणि असा फुटला नाही हो तांब्या. तांब्या फुटाय पाहिजे ना. असा तांब्या घेतला, असा असा जोरात फुटला, जोरात आदळला, तांब्या जागेला फुटला. आणि मग कार्ट म्हणतोय, मम्मी महाराजाने आपला संडाचा न्यायचा तांब्या पण फोडला. अरे काय करता. एका पोरनं मला शिवी दिली, एका पोरनं मला शिवी दिली. मी नेल त्या बापावर ओढत. मी म्हणलं, बघा तुमचा पोरगा किती घाण शिव्या देतोय. त्याचा बाप म्हणला, महाराज अहो अजून ती लहान आहे, आता देते घाण शिव्या, मोठं झाल्यावर देईल चांगल्या शिव्या. नंतर माझ्या लक्षात आलं ह्याच्यात काय चूक नाही, सगळा दोष आधार कार्डामध्ये आहे. काय उपयोग आहे. बाप कार्यकर्ता, पोरगा युवा कार्यकर्ता. बाप कार्यकर्ता, पोरगा युवा कार्यकर्ता. बाप दिवसभर लग्नाला, पोरगा संध्याकाळी वरातीला. आणि आई अख्ख्या गल्लीतनं भाषण करते, महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हा राणाबाई, हा तुला स्वावलंबी बनायचं आहे ना. तुझा नावर अख्खा मशीन वडत नेला, तू कर भाषण चालू. तुला तर काय बोलावं, 16 सोमवार करतीन, सासरा बिन भाकरीचा मारते. तुझ्या काय सोमवारी तू तुझ्या सासऱ्याला कधी गरम गरम भजी नाही दिली. तू स्वतः गारगार भजी खाली. शांत बसा. तू स्वतः गरम गरम भजी खाल्ली, सासऱ्याला गारगार भजी दिली, आणि सासऱ्याला गारगार भजी दिल्यामुळं सासऱ्याला लागली जुलाब. सासरं घे डबड की पळ, घे डबड की पळ. रात्री 10 वेळा, दिवसा 15 वेळा. आणि काय उपयोग आहे. पाय पुढे एक वाक्य सांगतोय, मुलांवरती जरा चांगले संस्कार घडवा. मुलांवरती जरा चांगले संस्कार घडवा. मुलांवरती चांगले संस्कार घडवा. एक वाक्य सांगू का, एक वाक्य सांगू का. तुम्ही तुमच्या मुलाच्या एका हातामध्ये सायन्स पुस्तक द्या. तुम्ही तुमच्या मुलाच्या एका हातामध्ये सायन्स पुस्तक द्या, पण दुसऱ्या बाजूला हरिपाठ द्यायला विसरू. एका हातामध्ये जनरल नॉलेजचं पुस्तक द्या, पण दुसऱ्या हातामध्ये आमच्या माऊलींची ज्ञानेश्वरी द्यायला विसरू नका. एका हातामध्ये तुम्ही गणिताचं पुस्तक द्या, पण दुसऱ्या हातामध्ये आमच्या तुकाराम महाराजांचा गाथा द्यायला विसरू. अरे कुठं त्या जिजाऊंचा संस्कार. अरे दादा, छत्रपती शिवाजी महाराज लहान होते. बघा, छत्रपती शिवाजी महाराज लहान होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराबाहेर एक भिकारी आला. कोण आला. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं, दुसरीकडे बघायचंच नाही. काय झालं, लय बोर व्हायला लागले का पाठीमाग, लय बोर व्हायला लागले का. चहा सांगू द्या का. नाही ना, काय तुम्हाला नाही. नाहीतर परवा दिवशी एका ठिकाणी मी कीर्तन करत होतो आणि एक म्हातार माझ्या पुढे बसलं आणि मी जसं कीर्तन करायचो ती म्हातार माझ्याकडे बघून नुसतं असं करायचं. मला वाटलं त्याला माझं कीर्तन लय पटतंय. असू द्या मला वाटलं त्याला माझं कीर्तन लय पटते. 2 तास कीर्तन मी त्याच्याकडे बघून केलं आणि नंतर मला कळलं ती बहिरे होत.
काय उपयोग आहे? बाजूने पेरलेलं बियाणं फेल, खडकावर पडलेला पाऊस फेल, शिळीच्या गळ्यातलं लोंबलेलं सड फेल, आंधळ्या माणसाला आरसा फेल, संस्कार नसणारं घरानं फेल, विनाकारणचा वाद फेल, आणि ज्या माणसाला ऐकू येत नाही त्या माणसासाठी कीर्तन सुद्धा फेल आहे. तुम्हाला ऐकू येतोय नाही? येते ना तुम्हाला सर्वांना ऐकू? मग चला, कुणा बाहेर भिकारी आला? कुणाच्या घराबाहेर भिकारी आला? करेक्ट, शिवाजी महाराजांच्या घराबाहेर एक भिकारी आला, आणि तो भिकारी आला, आणि तो भिकारी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाला, बाळा, छत्रपती शिवाजी महाराज लहान होते, आणि तो भिकारी आला म्हणला, बाळा, ए बाळा, बाळा, काय रे नाव तुझं? बाबा, मी शिवबा आहे, शिवबा. वा शिवबा, अतिशय सुंदर नाव तुझं आहे. शिवबा, ए शिवबा, शिवबा, अरे 4 दिवस झाले रे शिवबा, पोटामध्ये अन्नाचा घास नाही शिवबा. शिवबा, जर तुझ्या घरामध्ये एखादी भाकरी जर असेल तर मला थोडीशी तू भाकरी दे खायला. छत्रपती शिवाजी महाराज लहान होते. छत्रपती शिवाजी महाराज धावत धावत जातात, घरावर स्वयंपाक खोलीमध्ये जातात, दुर्डीमध्ये बघतात तर एकच भाकरी होते, आणि छत्रपती शिवाजी महाराज जातात आणि जिजाऊंजवळ जातात आणि म्हणतात, आई, ए आई, काय झालं रे शिवबा? आई, आपल्या घराबाहेर एक भिकारी आलाय का आई? आई, 4 दिवस झाला आई, त्या भिकाऱ्याच्या पोटामध्ये अन्नाचा घास नाही. आई, तुझी जर इच्छा जर असेल तर त्या भिकाऱ्याला आपल्या घरामध्ये एक भाकरी आहे, तेवढी भाकरी देऊ आई. त्यावेळी जिजाऊंना राग आला, महाराज, आणि जिजाऊने आपल्या भांगड्या मागं सारल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरात कानाखाली दिली. आणि आता मात्र जिजाऊ म्हणतात, शिवबा, ए शिवबा, शिवबा, तू जर त्या भिकाऱ्याला मला न विचारता जर भाकरी जर दिली असती ना शिवबा, तर मी समजले असते रे शिवबा, तू माझ्या दुधाचं उपकार फेडलं. अरे शिवबा, चांगलं काम करत असताना विचारायची काय गरज आहे? छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज ठरले. आणि आता ऐका, चौघांच्या खांद्यावरती हा महाराष्ट्र उभा आहे. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावरती हा महाराष्ट्र उभा आहे. चौघांच्या खांद्यावरती महाराष्ट्र उभा आहे. एक 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 आळंदीचे ज्ञानोबा, 2 देहूचे तुकोबा, 3 पंढरीचा विठोबा, आणि 4 महाराष्ट्राचा शिव. या चौघांच्या खांद्यावरती महाराष्ट्र उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावरती हा महाराष्ट्र उभा आहे. आणि का उभा आहे याचं एकच कारण, छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाऊने चांगले संस्कार घडवले. अरे दादा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मावळ्याला मावळ्यासारखी वागणूक नाही दिली, तर आपल्या मित्रासारखी वागणूक दिली. अरे दादा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला असा एक मित्र तयार केला होता, जीवाला जीव देणारा मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला होता. खरं तर सांगण्यासाठी वेळ नाही, तरी सुद्धा थोडक्यामध्ये सांगतो. खरं तर वर्ष होतं 1660, तारीख होती 12, गुरुवारचा दिवस होता. राजांना पन्हाळगड सोडून राजांना विशाळगडावरती जाणं अतिशय आवश्यक होतं. याचं कारण पन्हाळगडाला सिद्धी जहरने वेढा टाकला होता. लक्ष द्या, अरे पन्हाळगडाला सिद्धी जहरने वेढा टाकला होता. वेढा जवळ येऊ लागला होता. वेढा 100 पावलावरती आला, वेढा 50 पावलावरती आला, वेढा 10 पावलावरती आला. काय पण करून राजेंना सुटन जायचं होतं. याचं कारण सिद्धी जहर जवळ भरपूर सैनिक होते आणि महाराजांजवळ मोजके सैनिक होते. रात्रीच्या 10:30 वाजता राजे गुप्त मार्गाने सुटतात आणि मावळ्यानी राजेंची पालखी खांद्यावरती घेतलेली असते. अरे दादा, धो पाऊस चालू होता, आणि त्या पावसातून सुद्धा ज्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी खांद्यावरती घेतली आहे, त्या मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. याचं एकच कारण, त्यांना माहित होतं आपल्या खांद्यावरती महाराष्ट्राची जोखीम आहे, आपल्या खांद्यावरती महाराष्ट्राचं भविष्य आहे, आपल्या खांद्यावरती महाराष्ट्राचं दैवत आहे, आपल्या खांद्यावरती महाराष्ट्राचा जाणता राजा आहे. मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. दादा, छत्रपती शिवाजी महाराज 600 सैनिक घेऊन पुढे जातात आणि पुढे गजापूर नावाचे गाव लागतं. बघा, गजापूर नावाचं गाव लागतं आणि त्या गावाला खिंड लागते आणि त्या खिंडीमध्ये पालखी टेकते आणि एका झाडीतून डोळे चमकतात. कशाचे? वाघाचे नाहीत, माणसाचे नाहीत, वाघाचे नाहीत, माणसाचे डोळे चमकतात. म्हणताना गुप्तचर असले पाहिजेत. आणि आता मात्र दादा, महाराजांच्या लक्षात येतं 4000 सैन्य घेऊन 3000 सैन्य घेऊन सिद्धी जहर पाठलाग करू लागलाय. आता मात्र बाजी चालत येतात, महाराजांजवळ येतात आणि बाजी म्हणतात,
महाराज, हो महाराज, महाराज, महाराज आपल्या जवळ 600 सैनिक आहेत ना महाराज? हो बाजी, आपल्या जवळ 600 सैनिक आहेत महाराज. सिद्धीजहर 3000 सैन्य घेऊन सिद्धीजहर आपला पाठलाग करू लागतोय महाराज. हो बाजी, 3000 सैन्य घेऊन सिद्धीजहर आपला पाठलाग करू लागतोय महाराज. हो महाराज, महाराज मी काय म्हणतो महाराज, तुम्ही जरा तुमच्या या मित्राचं या बाजीचं ऐकचाल. हो बाजी, बोला ना बाजी. महाराज 300 सैनिक घेऊन महाराज तुम्ही पुढे जा आणि 300 सैनिक घेऊन महाराज मी इथं युद्ध करतो महाराज. हा बाजी प्राणाची बाजी लावेल, पण एका सुद्धा दुश्मनाला पुढे येऊ देणार नाही महाराज. महाराज जावं आपण महाराज. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, बाजी, बाजी काय बोलताय बाजी? तुम्हाला तर कळते का बाजी? काय झालं बाजी? ओ बाजी, अहो बाजी, बाजी माझे अनेक मित्र गमवलेत बाजी. बाजी आता मला तुमच्यासारखा मित्र गमवायचा नाही बाजी. बाजी जर तुम्ही जर इथं जर थांबणार असाल ना बाजी, तर बाजी मी सुद्धा तुमच्या बरोबर युद्ध करणार बाजी. तुमच्या सोबत बाजी मी पण युद्ध करणार. आणि आता मात्र बाजी म्हणतात, महाराज नाही महाराज, नाही महाराज. महाराज एक कुंभार हजारो मडके तयार करू शकतो, पण ते हजारो मडके मिळून एका कुंभाराला तयार करू शकत नाही महाराज. एक गुरु 1000 शिष्य तयार करू शकतो, पण ते 1000 शिष्य मिळून एका गुरुला तयार करू शकणार नाही महाराज. तुम्ही असं 1000 बाजी तयार करू शकताल महाराज, पण ते 1000 बाजी मिळून तुमच्यासारख्या एका राजाला तयार करू शकणार नाही महाराज. महाराज जावं महाराज. महाराज तुम्हाला तुमच्या मित्राची शपथ आहे महाराज. महाराज, महाराज तुम्हाला महाराष्ट्राची शपथ आहे महाराज. महाराज तुम्हाला बाजीची शपथ आहे महाराज. महाराज तुम्हाला जगदंबेची शपथ आहे महाराज. महाराज तुम्हाला भवानीची शपथ आहे महाराज. महाराज जावं लागेल महाराज तुम्हाला. महाराज जावं लागेल तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभूंना मिठी मारतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून टपाटपा पाणी गळतं. आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनाही माहित नसेल आणि बाजींनाही माहित नसेल की त्यांची ही भेट त्यांच्या जीवनातली शेवटची भेट असेल. आणि 300 सैनिक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज विशाळ गडाकडे रवाना होतात. आणि 300 सैनिक घेऊन बाजी पावनखिंडीमध्ये उतरतात आणि बाजी हातामध्ये तलवार घेतात. म्हणून पावनखिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. पावनखिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. पावनखिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. पावनखिंडी मध्ये धावला बाजी प्रभू सरदार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. शिवबा बोले बाजी प्रभूला, बाजी बोले शिवबाला. शिवबा बोले बाजी प्रभूला, बाजी बोले शिवबाला. स्वराज्यासाठी प्राण अर्पिले तुम्ही जाओ विशाल गडा. स्वराज्यासाठी प्राण अर्पिले तुम्ही जाओ विशाल गडा. मातीसाठी प्राण देपले, मातीसाठी प्राण देपले. मानली नाही कधी हार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. हातामध्ये घेऊन ढाल आणि तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. घोषणा चालू होतात. बाजी आता युद्धाला प्रारंभ करतात. बाजी हातामध्ये तलवार घेतात, ढाल घेतात. युद्ध चालू होतं, युद्ध चालू होतं. आता 300 जणांना 3000 बरोबर लढायचं होतं. युद्ध जोरात चालू होतं दादा, युद्ध जोरात चालू होतं. अरे बाजीच्या अंगावरती खपाखप जखमा होत होत्या. रक्त गळत होतं, रक्त गळत होतं. पण बाजींचं शरीर साथ देत नव्हतं, बाजींचं शरीर साथ देत नव्हतं. पण मात्र बाजींचा हात युद्धाकडे असतात, बाजींचे पाय युद्धाकडे असतात, बाजींचं डोळं युद्धाकडे असतात. पण
बाजींचे कान मात्र तोपेच्या आवाजाकडे असतात. बाजींना वाटतं कधी एकदा माझा राजा विशाळ गडावरती पोचतोय, कधी तोपेचा आवाज करतोय आणि कधी मी माझ्या राजासाठी प्राण त्यागू शकेल. दादा बाजी युद्ध जोरात चालू होतात. दादा जसं विजेप्रमाणे युद्ध चालू होतं, विजेप्रमाणे तलवारा चालू होतात आणि जोरदार दादा युद्ध चालू होतं. बाजींचं शरीर थकत होतं पण बाजींचं मन म्हणत होतं नाही बाजी तुझा राजा अजून विशाळ गडावरती गेला नाही. अरे दादा हे भयंकर युद्ध चालू होतं आणि शेवटी राजे विशाळ गडावरती जातात. राजे तोपेचा आवाज करतात आणि राजे म्हणतात बाजी यावं बाजी तुम्ही प्राणाची बाजी लावली बाजीत मला एकदा तुम्हाला भेटायचंय बाजी यावं आपण. आणि बाजी सुद्धा ह्याच आवाजाची वाट बघत होते, जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी. बाजी आपलं शरीर खाली कोसळून देतात आणि बाजी हसतात आणि बाजी प्रभू हसत सिद्धी जहरला म्हणतात सिद्धी अरे तो जिंकूनही हरला, मी हारूनही जिंकलो. माझा राजा, माझा देव, माझा परमेश्वर, माझा मित्र, माझा राजा सुखरूप जर विशाळ गडावर जर गेला असेल तर बाजी सारखा छोटासा शिपाई जरी गेला तरी सुद्धा काय हरकत नाही. याला दादा मैत्री म्हणावी, बघा लक्षात ठेवा, याला मैत्री म्हणावी. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मित्र ठेवले होते आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराज असं का घडले याचं कारण जिजाऊंचं संस्कार होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हितही कळत होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज हिताच्या ठिकाणी जागे होते. आणि तुकोबराय म्हणतात जसे छत्रपती शिवाजी महाराज हिताच्या ठिकाणी जागे आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज धन्य आहेतच, पण धन्य त्यांचे माता पिता आहेत. अर्थात आता इथं बसलेल्यापैकी ज्यांना कुणाला दोन हात असतील त्यांनी त्यांचे दोन्ही हात वर करा बरं. ज्यांना हात असतील त्यांनीच करा, ज्यांना हात नसतील त्यांनी अजिबात करू नका. पाठीमाग पुरुष मंडळ, अहो सर्वांनी हात वर करा, आपल्या राजेची जयंती आहे. चला सर्वांनी हात वर केले का? दोन वर केले का? हा तसेच राहू द्या. मी 2च मिनिटांमध्ये मी चहा पिलो होतो. थांबा नाही तसं काय नाही करायचं. आता सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखातून देवाचं नाव घेत भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई.